नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। अवघ्या 25 तासांनंतर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि आत्तापासून बरोबर 25 तासांनंतर आचारसंहिता सुरू होणार आहे। एकूण 7 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होऊ शकते। याच संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबींवर आपण एकदा नजर टाकूया। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होताच आचारसंहिता लागणार। देशभरात एकूण 7 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। 18 एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता। राजकीय पक्षांना प्रचारासाठी महिनाभराचा वेळ मिळणार। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुकांचा निकाल लागण्याचा अंदाज आहे।